सिंदखेड़ राजा तालुका के हिवरागढ़लिंग जिला परिषद प्राथमिक स्कूल में 40 छात्रों के लिए केवल एक शिक्षक है, जिससे शिक्षा व्यवस्था में गंभीर समस्या उत्पन्न हो रही है। अब स्थानीय अधिकारियों की लापरवाही उजागर हुई है। सिंदखेड़ राजा तालुक्यातील हिवरागढ़लिंग येथील जिल्हा परिषद शाळेवर गेली 5 महिने झाले शिक्षक नाहीये। वारंवार गावकरी असतील, शाळा व्यवस्थापन समिती असतील, सरपंच असतील, पालक असतील यांच्याकडनं मागणी होतीये, परंतु त्यांच्या मागणीची दखल ना केंद्रप्रमुख घेत आहेत, ना गट शिक्षण अधिकारी घेत आहेत, ना बीडीओ घेत आहेत। म्हणजे अशी व्यवस्था निर्माण करायची आहे का? कारण की त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकतात। मग गोरगरिबांची मुलं शिकूच नाही का? त्यांनी प्रवाहात येऊच नाही का? अशासाठी ही व्यवस्था आहे का? त्याच्यामुळे जे कोणी यासाठी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ते बडतर्फ झाली पाहिजे, ते बिनपगारी झाले पाहिजेत आणि आमच्या हिवरागढ़लिंग जिल्हा परिषद शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळाला पाहिजे। 40 विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये फक्त एकच शिक्षक आहे। एका शिक्षकांना 4 वर्ग त्या ठिकाणी शिकवणं होत नाहीत, त्यामुळे कायमस्वरूपी शिक्षक देण्यात यावा ही आमची मागणी आहे। सिंदखेड़ राजा तालुक्यातील हिवरागढ़लिंग हे माझं मूळ जन्मगाव आहे आणि हे विद्यार्थी माझ्या गावातले आहेत। गेले 5 महिने झाले आमच्या गावच्या शाळेवर शिक्षक नाहीये, एकच शिक्षक आहे। त्यांची खूप तानातानी होती आहे, 4 वर्ग त्यांना शिकवावं लागत आहेत आणि हे सगळे गोरगरिबांची मुलं आहेत। यांच्या शिक्षणाची थोडीफार काळजी या मुरदाड व्यवस्थेने करणं गरजेची आहे। बीओ काय करतात, बीडीओ काय करतात आणि माझा त्यांना सवाल आहे, खरंच तुमचे मुलं इथं शिकत असते तर तुम्ही इथं शिक्षक दिला नसता का? 2 ते 3 दिवसाच्या आत इथं शिक्षक आला पाहिजे, अन्यथा हे संपूर्ण विद्यार्थी यांच्या पालकांसह पंचायत समितीत शाळा भरवल्याशिवाय हा ज्ञानेश्वर करत स्वस्थ बसणार नाही, हे लक्षात घ्या।